अंत्यपुष्टी सुद्धा केली जाईल। एकीकडे मुंबईच्या राजाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। दुसरीकडे पुण्यातल्या मानाच्या 5 गणपतींची मिरवणूक आपण पाहतोय। तर दुसरीकडे कोल्हापुरात सुद्धा विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। 3 दृश्य मुंबई, पुणे आणि कोल्हापूर। मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। दुसरीकडे पुण्यातले मानाचे 5 गणपती आणि त्यांची ही विसर्जन मिरवणूक। तर पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीत या ठिकाणी पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीनंतरची ही दृश्य आता आपण जी पाहतोय ते कोल्हापुरातल्या विसर्जन मिरवणुकीत हत्ती त्या ठिकाणी सहभागी झालेला आहे। ढोलताशा पथक आहे, ध्वज पथक आहे आणि पाठोपाठ येणारी ही अत्यंत सुंदर अशी मूर्ती कोल्हापूरमधली आपण पाहतोय। कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकांना सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकींमधला हा उत्साह आपण पाहतोय। ढोलताशाचा गजर आहे आणि एका गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत हत्ती सहभागी झालेला आहे। ही दृश्य आपण कोल्हापुरातली पाहतोय। ढोलताशाचा गजर, ध्वज पथकाचा सहभाग आणि अत्यंत शिस्तबद्ध अशी पुढे सरकणारी गणेश विसर्जन मिरवणूक। दुसरीकडे पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। मानाचे 5 गणपती आता हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहेत आणि त्यांच्या या विसर्जन मिरवणुका आपण पाहतोय। प्रत्येक मानाच्या गणपतींचा विशिष्ट असं ढोल पथक ठरलेलं असतं, ध्वज पथक ठरलेलं असतं आणि त्या ठरवून दिलेल्या मार्गांनी हे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतात। दुसरीकडे लालबागच्या राजाच्या मंडपाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय।
गुलालाची उधळण मुंबईच्या राजावर करण्यात आलेली आहे। मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक ठिकठिकाणी मुंबईच्या राजाचं कुठे गुलालाची उधळण करत, कुठे रांगोळ्यांच्या पायघड्या घालत, तर कुठे पुष्पवृष्टी करत स्वागत केलं जातं। तर मुंबईचा राजा जसजसा पुढे मार्गस्थ होतो तसतसं त्या भागात त्या ठिकाणच्या रहिवाशांकडून एक वेगळ्या प्रकारे स्वागत केलं जातं। मुंबईचा हा राजा 22 फूट उंच अशी ही मूर्ती